नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. शुद्ध सोनं, शुद्ध चांदी, अप्रतिम कलाकुसर, एक विश्वासाचं स्थान, भरपूर व्हरायटीज. अनेक वर्षापासून नागरिकांचं विश्वसनीय व एकमेव सोन्या चांदीचं दुकान जखुरा ज्वेलर्स आता पखाल रोडवरही. आजच भेट द्या. आमचा पत्ता जखुरा ज्वेलर्स, अमन अपार्टमेंट, सावित्रीबाई फुले शाळेच्या समोर, पखाल रोड, नाशिक. हेड ऑफिस तिवारी कॉम्प्लेक्स, दूध बाजार, नाशिक. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करायचे? चला तर मग आजच जखुरा ज्वेलर्सला भेट देऊ आणि मनपसंत सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करू. बहुसंख्य मुस्लिम सभासद असलेल्या दी फैज मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले असून आता निवडणूक अटळ ठरली आहे. तर मागास प्रवर्ग गटातून 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्वसाधारण व महिला राखीव गटातील 10 जागांसाठी आता 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान राज्यातील पूर परिस्थितीमुळे उद्भवलेले संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या शासन आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. अशा आशयाचे शासन आदेश शुक्रवारी प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी फैज बँकेची निवडणूक मतदान प्रक्रिया 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याचे फैज बँक प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे निवडणूक ज्या टप्प्यावर आहे ती तशीच पुढे 30 सप्टेंबर 2022 नंतर निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच आता फैज बँकेचे निवडणुकीचे मतदान 30 सप्टेंबर नंतरच घेण्यात येईल हे आता स्पष्ट झाले आहे. फैज बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने निवडणूक बिनविरोध करून निवडणुकीचा लाखो रुपयांचा खर्च वाचविण्यासाठी सर्व स्तरातून झालेले अथक प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर बँकेला निवडणुकीला सामोरे जावे लागण्याचा प्रसंग ओढावला आहे. यामुळे सभासदांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर विद्यमान संचालक मंडळातील काही संचालकांची निवडणुकीतून सपशेल माघार हा चर्चेचा विषय ठरला असून विद्यमान संचालक मंडळातील अवघे 4 संचालक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत पिता पुत्र पती पत्नींच्या जोड्या निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. अनुभवी व ज्येष्ठ संचालक सलीम मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची निर्मिती झाली आहे. तर दुसरीकडे 4 अपक्ष उमेदवार एकाकी लढतीचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत. मैं फारूक हुसैन, विद्यमान चेयरमैन दी फैज मर्केंटाइल कोऑपरेटिव बैंक का 2022 से 2027 इलेक्शन की प्रक्रिया शुरू हो गई और आज उसका विड्रॉल का आखिरी दिन था. बहुत से लोगों ने फॉर्म भरा था और हमारी सेटलमेंट की बहुत सी मीटिंगें चल रही थी. बैंक के हित में हम विचार कर रहे थे. मैं, मेरे साथी एडवोकेट अंसार सैयद साहब, मेरे दूसरे साथी फिरदौस मैडम और दूसरे साथी इसाक कुरैशी साहब, हम फैसला कर रहे थे कि हम बैंक के 8 लाख रुपए कैसे बचाएं. मगर हम मीटिंग करने में शायद फैसला करने में विफल रहे और हमारा नहीं बन पाया. इसलिए हमने खुद सोचा कि बैंक के 8 लाख बचाने के लिए हम बैंक को डैमेज होने से बचाने के लिए हम खुद अपना फॉर्म विड्रॉल करते और आने वाले संचालकों को दिल की गहराइयों से मुबारकबाद देते कि इन्होंने, जैसे हमने पिछले सालों में बैंक की रिकवरी की है, कोई भेदभाव नहीं करते हुए हर आदमी तक हमारी नोटिसेस भेजे, हमारे वसूली वाले भेजे, बहुत से फ्लैट, बहुत से घर हमने सीज किए और बैंक का NPA बहुत सारा नीचे लाए. इसी तरह उन्होंने भी काम करना चाहिए. मेरी गुजारिश है उनसे, क्या जल्द से जल्द लोन की प्रक्रिया भी शुरू करें ताकि हमारे जो लोग हैं उनको जल्द से जल्द लोन मिले. इसी के साथ मैं मेरे 2 शब्द खत्म. ॲडव्होकेट अंसार सय्यद, माजी बँकेचा माजी चेअरमन या नात्याने मी बँकेची चांगली परिस्थिती करता आणि सुदृढी करता आणि बँकेची प्रगती करता आम्ही माझ्या सहकार्याने मिळून आम्ही भरपूर वसुली केल्या आणि आज रोजी एकदम सक्षम बँक उभी केलेली आहे. आणि यापुढेही
नवीन येणाऱ्या संचालकांना माझी विनंती आहे का त्यांनी येऊन बँकेची भरपूर प्रगती करावी. बँकेचे असलेले NPA जे वाढलेलं आहे, थोडंफार वाढलेलं आहे, तेही कमी करून आणि बँकेला सक्षम आणि सुदृढ करण्याकरता सर्वांनी प्रयत्न करावे. त्याचकरिता आज फाईज बँकेची आज निवडणूक प्रक्रिया चालू असताना आम्ही बँकेची हिताकरिता आणि नवीन लोकांनाही संधी मिळावी आणि बँकेत येऊन त्यांनी त्यांच्या असलेले सक्षम आणि त्यांच्यात असलेले गुण त्यांनी तिथं दाखवावं आणि भरपूर बँकेची प्रगती करावी. याकरता आम्ही आमचे माझे सहकारी फारुक हुसेन शेख साहेब, माझी आता सध्याचे चेअरमन आणि माझी सहकारी शेख फिरदोस मॅडम आणि इसाक शेख साहेब या सर्वांनी मिळून आम्ही आणि आमचे सहकारी यांनी मिळून भरपूर प्रगती केलेली आहे. सर्वांनी अशी चांगल्या परिस्थितीत आज आम्ही एक मतांनी आम्ही या निवडणुकीत प्रक्रियेमधून चांगल्या नवीन संचालकांना संधी मिळावी याकरिता आज माघार घेत आहे आणि बँकेचे निवडणुकीकरता खर्च ना होय याकरिता आम्ही आमची माघारी घेत आहे आणि येणाऱ्या संचालकांसाठी आम्ही शुभेच्छा देतो. तसेच मी आता ह्या मताचा आहे का एका माणसाने दोन जागी उभणार आता एक सर्व लोकांना त्याची संधी मिळावी त्याकरिता मी संचालक पदाचा प्रक्रियेमधून माघार घेतो आहे आणि मला आता भविष्यात येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला माझी उमेदवारी करायची असल्याने मला तिथंही लोकांची सेवा करायची आहे आणि गोरगरिबांची मदत करण्याकरता माझा दुसरा हेतू आणि टार्गेट असल्याने मी त्या प्रक्रियेमध्ये जाणार असल्याने इथं आज मी बँकेच्या हिताकरता आणि दुसऱ्यांना संधी द्यावी याकरता मी आज माझा अर्ज निवडणुकीचा उमेदवाराचा अर्ज मागे घेतलेला आहे. 3 पुरुष उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणातून माघारीसाठी गेले, मात्र त्यांना वेळेत माघारीचा अर्ज सादर करता न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माघारीची मुभा व संधी न दिल्याने हे तिघे उमेदवार आता इच्छा नसूनही निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. दरम्यान विद्यमान संचालक मंडळातील संचालकात असुरक्षित कर्ज मोठ्या प्रमाणात वाटपावरून उभी फूट पडली होती. थकीत कर्ज वसुली व बँकेचे भांडवल व ठेवींचे अल्प प्रमाण यावरून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून फैज बँकेवर काही निर्बंधही ओढावले आहेत. थकीत कर्ज वसुलीसाठी संचालक मंडळाला सामूहिक जबाबदार धरत कलम 88 अन्वये कारवाईच्या नोटीसाही सहकारी संस्थांचे निबंधकाने बजावल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने थकीत कर्ज वसुली व भाग भांडवल वाढीसाठी अथक प्रयत्न सुरू केले होते, मात्र पुरेशा वेळेअभावी बँकेची नाजूक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले व त्यातच बँकेची निवडणूक लागल्याने बँकेला आता अत्यंत नाजूक परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. निवडणुकीला अवघ्या 8 ते 9 दिवसांचा कालावधी मिळाला होता. आता हे 30 सप्टेंबर 2022 नंतरच मतदान होणार आहे. या दरम्यान निवडणुकीतील उमेदवारांना सभासद मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. फैज बँकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातील उमेदवार इनामदार वसीम इक्बाल, मिर्झा सलीम बेग, जब्बार बेग, मिर्झा हन्नान सलीम बेग, हाशमी जुबेर फिरोज शेख, अशफाक शेख, लाल शेख, इम्तियाज मोहम्मद गौस शेख, परवेज आजम शेख, मुबीन नवाब शेख, शकील वजीर शेख, शेख सादिक खालिफ. महिला राखीव गटातील उमेदवार गुडेकर गंगूबाई संतोष, शेख निलोफर जुनेद शेख, रफत जहा शकील, शेख हिना सादिक. भटक्या विमुक्ती जाती जमाती गटात शहा नवाब अकबर, विशेष मागास प्रवर्ग गटात अत्तार मोहसिन हारून, अनुसूचित जाती जमाती राखीव गटात तडवी आरिफ इब्राहिम हे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.